नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. आज तुमच्या बहुजन वंचित आघाडीचे आज दाट पडल्याच्या नंतर इथं बघितलं गोरगरीब सगळे जनता इथं कलपवरती बसलेली असते आणि मुलं वाईट लाईनीला जातात हे दिसतंय आपल्याला. इथं महिला राहतात सगळ्या. इथं कलपचा दिन दाड धंदा चालू आहे. त्यांच्यावरही करायला मागतच नाहीये. आज एवढ्या दिवसापासून गोरगरीब जनता या मजदूर लोक इथे येऊन कलप मध्ये बिनधाडे धंदा चालू आहे. कोणाला दिसत नाही. हे लोक सगळे आंधळे आहेत का सगळे लोक समाजामधले की जे इतके लोक गोरगरीब दिवसभर काम करतात. बायका पोरांना पैसे देत नाहीत. इथे येऊन कलप मध्ये लावतात पैसे. समोर महिला राहतात. सगळा समाज राहतोय. ते लोकांना बघत नाहीत. अजूनपर्यंत कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाहीये. तुम्ही काय म्हणता त्याबद्दल? मी वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर उपाध्यक्ष सदानंद बनसोडे. आज आम्ही भंडारी कंपाऊंडचे जे आपले रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला सुचवलं की ह्या ठिकाणी अनलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे जुगारचे अड्डे आहेत, क्लब ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मटका आला, ते रोलेक्सची चक्री आली. आणि आमचं म्हणणं हेच आहे की इतर रहिवाशांना जो होत असलेला त्रास आणि इथे या जुगारामुळे काही लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे सर्व अनलिगल धंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात भिवंडी सिटीमध्ये कसे काय चालतात? पोलीस प्रशासन किंवा इथले जे प्रशासन आहे ते ह्याच्याबद्दल काय करतात? सगळे डोळे झाकून बंद करून बसलेले आहेत. हे जर त्यांनी केलं असं तर आम्हाला आज इथं यायची गरज लागली नसते. आमची हीच मागणी आहे की इथं तात्काळ पोलिसांनी यावं आणि हे धंदे जे कोणाचे आहेत, त्याचा मालक कोण आहे त्याला अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय असेल त्याला शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रभर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.